कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, मला कळतंय की तुम्हाला खूप साऱ्या नव्या गोष्टींची जोडून घ्यायला लागतंय, पण बाळा, आपण सगळे एक टीम आहोत की नाही? हा, मग एकमेकांशी प्रेमाने वागायला नको का आपल्याला? काय आता तू काय बघत उभी आहेस? जा ना आत. त्या मुलींची बाजू पण समजून घे, जा. होय. बाबा, तू फक्त त्याच्यासोबतच प्रेमाने वाग. नाही ग बाळा, असं काही नाहीये. तुम्हाला कसं समजू मी? आकाशराव, एक मिनिट, मी बोलते. काय तुझं काय? ओ आई. जा ना, त्यांच्या डब्याचं बघ ना, जा. हो, करते. वहिनी, वहिनी, एक करायला जावं आणि भलतंच काहीतरी घडावं असं येते. मलाही तेच म्हणायचं होतं. बघितलंस ना? हं? काय घडलंय ते बघितलंस ना? फक्त हेच व्हायचं बाकी होतं वहिनी. म्हणजे आता असं बघ, मुलींना आई मिळावी म्हणून लग्न करून आणलंस ना तू त्यांना, मग आता बघितलंस का? तिलाच वैतागून मुली स्वतःला खोलीत लॉक करून घेत आहेत. म्हणजे तू विचार कर, तो बनी अगं किती त्रास देत असेल मुलींना. नाही, तो मुलगा तसा नाही वाटत आहे. तसा वाटत नाही, पण मुलं आहेत ती शेवटी. बाहेर वेगळी वागतात, घरात वेगळी वागतात. आता मला सांग, आपल्याच मुली अशा कधी वागल्या होत्या आधी? नाही ना. पण आता वागतायत का? कारण बनी त्यांच्यावर दादागिरी करतो असं मला वाटतं. बाकी तू बघ, म्हणजे मला ह्यात पडायचंच नाहीये. मी तर आपलं असंच बोल. चिनू म्हणू, माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल? बनी खरंच खूप त्रास देतो का तुम्हाला? नाही म्हणजे जर असं असेल ना, तर मी त्याला खूप रागवेन. तुम्ही सांगा बरं मला. तो खूप इरिटेट करतो. इरिटेट करतो म्हणजे नेमकं काय करतो? त्याला रिसेस मध्ये आमच्याच बरोबर टिफिन खायचा असतो, पण तो आल्यावरती आमचे फ्रेंड्स आमच्याशी बोलतच नाही. आमचे सगळे फ्रेंड्स किती कोले, पण ते बनीसारखे नाही आहेत. आणि बनी हाताने नाक पुसतो, तर इंग्लिश बोलता पण नाही आणि तो कूल पण नाही. त्यात बनीची काय चूक आहे? हा, तुम्ही या सगळ्या करता त्याला बोलताय? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हे बघा, बनी तुमचा भाऊ आहे, तुम्हाला आवडो किंवा न आवडो. आकाशराव, मी बोलतेय ना, प्लीज मला बोलू दे. ठीक आहे, मला कळलंय तुमचं म्हणणं. मी सांगते बनी, तो आजपासून शाळेमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटायला कधीच नाही येणार. मग तर झालं ना? आणि सगळ्यांसमोर आम्हाला बहीण पण नाही म्हणायचं. ठीक आहे, नाही म्हणणार. शाळेतली बाकीची जशी मुलं असतील ना, तसाच बनी पण असेल. मग तर झालं ना? मग जाणार ना तुम्ही शाळेत? ठीक आहे, तुम्ही तुमच्या बॅग्स घ्या आणि खाली जा. ब्रेकफास्ट करून घ्या. ओके, गुड गर्ल्स. हे बरोबर नाही केलं तुम्ही. या आशाने त्या दोघी अजून शिफारतील. त्यांना बनीचा साधेपणा नाही कळत आहे. आणि आपण रागवल्याने तो कळणारही नाहीये. आकाशराव, नाती बळजबरीने आणि घाईघाईने नाही जुळत. तसा प्रयत्नही करू नये कधी. नात्यांना वेळ द्यावा लागतो. मला आणि बनीला त्यांना एक्सेप्ट करायला वेळ लागणार आहे, आणि तो द्यायला आम्ही दोघंही तयार आहोत. आमची थांबायची तयारी आहे. तुम्ही प्लीज काळजी नका करू आणि लादू नका, नाहीतर त्याचा उलटा परिणाम होईल.
लागतच नाहीये. लागतच नाहीये निघताय. राहू दे, बस मी करते. बनी, बाळा बॅग बॅग भरलीस? हो. टाइम टेबल नीट चेक केलास ना? येस. मी एक गोष्ट बोलू, ऐकशील माझं? हो. परफेक्ट. बाळा, आपल्या चिनू म्हणू आहेत ना, त्यांचा मूड आज जरा खराब आहे. तो तर नेहमीच असतो ना. आणि असं नाही बोलायचं बाळा, त्या लहान आहेत की नाही, आणि तू मोठा आहेस, त्यांचा दादा आहेस, तू मोठा भाऊ आहेस, तुला त्यांना समजून घ्यायला हवं की नाही? ओके, घेशील ना? म्हणजे काय करायचं असतं? म्हणजे बाळा, रिसेस मध्ये जातोस ना तू त्यांना भेटायला, तर तसं भेटायला नको जात जाऊस. हा, पण का? कारण की त्यांना अजून तुझी सवय नाही झाली आहे ना, म्हणून. पण मी त्यांची जवळच नाही राहिलो तर मग त्यांना माझी सवयच कशी लागणार? तुम्ही घरात एकत्रच असता की नाही, तेव्हा खेळत जा. पण शाळेत नको हा बाळा. ते काय ना, तू सारखंच चिनू मनूला शाळेत भेटायला जातो, त्यांना बहिणी बहिणी म्हणतोस, त्यामुळे सगळे शाळेमध्ये त्यांना चिडवतात, चिनू मनूला प्रश्न विचारतात, हा मुलगा अचानक कुठून आला आणि तुम्हाला बहिणी बहिणी का म्हणतो. आणि त्या लहान आहेत ना, त्यामुळे त्याच्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत बाळा. पण ती दोघी सांगत का नाही की तुझा आणि बाबाचं लग्न झालंय म्हणून? इतकं सोपं नाहीये ते बाळा, त्यांना अवघड जात असेल ना. आणि मी काय म्हणते, जाऊ देत ना. आपण सगळ्यांना सगळं सांगितलंच पाहिजे असं आहे का? नाही. मग तू नको भेटत जाऊ त्यांना. त्यापेक्षा तू एक काम कर ना, शाळेमध्ये तू छान तुझे नवीन मित्रमैत्रिणी बनव. सारखं सारखं त्यांना भेटायला गेलास ना, तर मग तुझे नवीन मित्रमैत्रिणी कसे बनणार, हो की नाही? मी त्यांना कधीच नाही आवडणार. हे बाळा, असं अजिबात नाहीये. त्यांना तर तू खूप 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 म्हणजे खूप आवडशील. पण आता तुला माझं ऐकावं लागणार. ठीक आहे, मी राहतेच ब्रेकफास्ट करायला. बनी, I'm सॉरी बाळा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.